नमस्कार. जय जवान जय किसान. सध्या आपण आहोत पैठण तालुका तहसील कार्यालय या ठिकाणी EVM VVPAT जनजागृती अभियानांतर्गत तहसील कार्यालय या ठिकाणी मतदान प्रशिक्षण केले जात आहे. ते आता सर आपल्याला या संदर्भात थोडक्यात माहिती देईल. आता 2024 साली जे येणारा लोकसभा निवडणूक आहे त्या लोकसभा निवडणुकीमध्ये EVM VVPAT या मशीनबद्दल मतदारांना माहिती व्हावी, ती कशी, त्याची हाताळणी कशी आहे, वापर कसा आहे, मतदान करताना आपल्याला त्याचं काय माहिती होणार आहे. आता काही नवीन मतदार आहेत आणि काही मागच्या वेळेस झालेले जे मतदार आहेत आणि मागच्या वर्षी 2019ला पण ही मशीन होती VVPAT, तर त्या मशीनचा पण बऱ्याच लोकांना जुना अनुभव आहे. पण आता यावर्षी परत आता जे आगामी काळात 2024ला जे निवडणूक आहेत लोकसभेच्या, त्याची एक पूर्वतयारी म्हणून जनजागृती अभियान हे निवडणूक आयोगाने राबवलेलं आहे. तर हा आमचा एक तहसीलचा जो पैठण तहसील आहे त्या ठिकाणचा हा एक बूथ आहे. तर यामध्ये जे मतदार येतात किंवा जे नागरिक येतात त्या नागरिकांना मशीनबद्दल, मशीनची नेमकी कार्यशैली कशी आहे, प्राथमिक माहिती कशी आहे, त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी इथे आम्ही काम करत आहे. आता या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्षात कसं करायचं, प्रत्यक्षात जेव्हा मतदान केंद्रावर कसं वोटिंग करता येईल त्याची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. हा संच सगळा पूर्ण एक डेमॉन्स्ट्रेशन संच आहे, माहितीसाठी दिलेला संच आहे. आता मी तुम्हाला इथे वोटिंगसाठी बॅलट करतो. तुम्ही आता याच्यावर तुमच्या वोट करा कुठल्या हा बॅलट जो आहे, बॅलट युनिट हे डमी आहे. डमी म्हणजे ट्रायलसाठी आहे. आणि हे निशाणी आहेत. इथे नाव राहील आणि इथे सिरियल नंबर. आणि मतदार जेव्हा जाईल हे युनिट बॉक्समध्ये ठेवलेलं राहील. मतदार जेव्हा जाईल तो जेव्हा हे करेल त्याच्या पसंती क्रमानुसार तो त्याच्या समोरचं बटन दाबेल. आता तुम्ही मतदान करा ते कुठलं तुमच्या पसंतीप्रमाणे दाबू शकता. हा, हे झालं तुमचं वोटिंग 3 नंबर. आता हे वोटिंग केल्यानंतर तुम्ही VVPATला त्याची खात्री करू शकता. ती प्रिंट निघेल. ती प्रिंट जवळपास 7 सेकंद पर्यंत तिथे डिस्प्ले राहील. आणि ही जी प्रिंट आहे ही प्रिंट कट होऊन या बॉक्समध्ये ती डिपॉझिट होईल. म्हणजे ती आयोगाकडे जमा राहील, रेकॉर्ड राहील त्याचं. म्हणजे दोन्ही ठिकाणी इथं पण इथे ती पेपर कॉपी पण आहे आणि या मशीनमध्ये ती सॉफ्ट कॉपीमध्ये पण डिपॉझिट आहे. धन्यवाद. आणि हा कार्यक्रम 29 फेब्रुवारी पर्यंत आहे. 29 फेब्रुवारी 10 डिसेंबर ते 2023. 10 डिसेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत हे प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे. आपण कधी येऊन या ठिकाणी पैसे पथक आहे. ज्या ठिकाणी जास्त लोक येतात, सार्वजनिक कार्यालय आहेत, तहसील कार्यालय, बस स्टँड, नंतर सरकारी दवाखाना, त्या ठिकाणी पण बूथ आहेत. नंतर जे ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भाग, वस्ती, त्या ठिकाणी सुद्धा फिरते पथक सुद्धा निवडणूक आयोगाने तयार केलेले आहेत. त्याच्या माध्यमातून सुद्धा जनजागृती अभियान सुरू आहे. तुमचं नाव सांगा सर एकदा आणि माहिती द्या थोडी. NR खवसे. आम्ही गव्हर्नमेंट ITला काम करतो. अच्छा. पण आता आम्हाला हे निवडणूक आयोगाने एक ठराविक वेळापत्रकाप्रमाणे नियुक्त केलेले आहे, जबाबदारी दिली. धन्यवाद सर. आणि शासकीय ठिकाणी हा सकाळी 10 ते 6 पर्यंत तुम्हाला हे पथक उपलब्ध असतं. ठीक आहे, धन्यवाद.